श्री गुरुचरित्र अध्याय 18 श्री गणेशाय नमः. जय 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 सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधारसामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगत असे विस्तारुनी ऐका श्रोते एकचित्ते. भिल्लवडे स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगे नायका एकचित्ते. क्वचित काळ तये स्थानी श्रीगुरु होते गौप्यनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्रीगुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकात श्रीगुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. कुरुपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा कृष्णा संगम अत्युत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्रीगुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर 5 नामे आहे ती थोर सांगेन ऐका एकचित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारी. ऐसे प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची या संगा प्रयागाहुनी असे चांगा. संगमस्थान मनोहर अमरापूर मनीचे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबरू प्रत्यक्ष जाना कल्पतरू देव असे अमरेश्वरू तया संगमाथोरी. अमरेश्वर सन्निधानी वस्ती 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बर्वे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नरे अमर व्हावे विश्वनाथ तोची जाना. प्रयागी करिता माघ स्नाना जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहुन एक स्नानी परियेसा. उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पापे जाती. औदुंबर सन्निधेसी 3 तीर्थे परियेसी एकानंतर एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर. कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्तनदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गौप्य होऊनी अगोचरू राहिले श्रीगुरु तयास्थानी. भक्तजन तारणार्थ होणार तीर्थ असे ख्यात राहिले तिथे श्रीगुरुनाथ. म्हणून प्रकट जाहले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापूर ग्रामी जाती श्रीगुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. सुशीळ असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी. एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरू न मिळे परियेसी शेंगा ते रांधोनी हर्षी दिवसक्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदरभरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्रीगुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्रीगुरुसी पूजा करीतो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्र शाखा नैवेद्य. भिक्षा करुनी ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तये वेळी. तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टीने. तया वेलाचे गोड मूळ श्रीगुरुमूर्ती छेदिती तत्काळ टाकूनी देती समूळ गेले आपण संगमासी. विप्रवनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसा देवे केले आम्हा. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदुनी कैसे टाकूनी दिला भूमीवरी. ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण. मने श्रेयसी तये वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करे चंद्रमौळी. तया अधीन विश्वजान पूर्वजन्मीचे निक्षेपन सुकृत अथवा दुष्कृत जाण. आपुले आपणची भोगणे पुढिल्यावरी काय बोल आपुले दैव असता उने पुढिल्या बोलते मूर्खपणे. जे पेरिले तेची भक्षणे कवनापरी बोल सांगे. बोल ठेविती यतीश्वरासी आपले अर्जन विचारेसी ग्रास हरितला म्हणसी अविद्या सागरी बुडवणी. तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोचे तारेला अमुते. तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपले द्वारे काढू म्हणती द्विजवरी खनिता झाला तये वेळी. काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निधानेसी आनंद जाहला बहुवसी घेऊन गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेला छेदिले निधान लाधले आम्हासी. नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला जाऊ दर्शनासी. जाऊने संगमा श्रीगुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगता तयासी तये वेळी परियेसा. श्रीगुरु म्हणते तयासी तुम्ही न सांगे कवनासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया द्विजासी सांगे श्रीगुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल. ऐसा वर लाधून गेली वनिता तो ब्राह्मण श्रीगुरु कृपा ऐसे जाण दर्शन मात्रे दैन्य हरे. सिद्ध मने नामधारकासी श्रीगुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी. इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे. अमरा
महापुरुषमहिमानं द्विजदैन्यहरणम् अष्टादशोऽध्यायः श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रयार्पणमस्तु अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त.